welcome back to Epilepsy Thursdays, and I'm Casey. Accept epilepsy. Well, throughout the month of June, we have been talking about the psychological backlash that a person with epilepsy has to go through. समाजात आपण राहतो म्हटल्यावर फक्त काय सीजर आली तेवढ्यापुरतंच एपिलेप्सी सीमित नसते, तर सायकोलॉजिकली आमच्यावरती काही ना काहीतरी असर होत असतो. सो त्याविषयी आपण काही माहिती ह्या जून महिन्यात त्या माहितीविषयी चर्चा करतोय. पूरे जून के महीने में हम उन सारी चीज़ों के बारे में बात कर रहे हैं जिसकी वजह से एक PWE दैट इज पर्सन विद एपिलेप्सी के ऊपर असर हो सकता है. आज का टॉपिक है ऑल दोज थिंग्स दैट यू शुड नॉट, दैट पीपल एक्चुअली से वेरी कैजुअली दैट शुड नॉट बी सेड. ऐसी सारी चीज़ें हम आज डिस्कस करने वाले हैं कि जो लोग आसानी से कह देते हैं लेकिन उन्हें ये कहना नहीं चाहिए क्योंकि वो गलत बात है. वो ऐसी सारी चीज़ें कहना गलत बात है जिसकी वजह से साइकोलॉजिकली हम पे असर होता है. लेकिन सबसे पहले सवाल, आज का सवाल पूछा है अमित जोशी ने. उनका क्वेश्चन है, कैन यू प्लीज गिव मी सम इंफॉर्मेशन ऑन हाइपर एक्सप्लेसिया. हाइपर एक्सप्लेसिया के बारे में आप कोई जानकारी दे सकते हैं क्या? कृपया मला हाइपर एक्सप्लेसिया विषयी काही माहिती तुम्ही देऊ शकता का? वेल, हाइपर एक्सप्लेसिया इज ऑल्सो नोन एज द स्टार्टल डिजीज. Well, actually it is not a disease, just like epilepsy. It's called a disease, but it's not a disease. It is a rare hereditary neurological disorder. हायपर एक्सप्लेसिया हा फार रेअर अनुवंशिक विकार आहे. अनुवंशिक विकार है ये, और ये न्यूबॉर्न बेबीज को अफेक्ट होता है. इट अफेक्ट्स न्यूबॉर्न्स ड्यूरिंग द नियोनेटल स्टेज और जस्ट प्रायर टू द बर्थ, जन्म से जस्ट पहले, विच इज इन यूट्रो स्टेज. ऐसे हालात में ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर अफेक्ट हो सकता है. इसमें होता क्या है म्हणजे पोटात असताना किंवा जस्ट नुकताच जन्म झालेला आहे तेव्हा हे अफेक्ट होतं. पण ह्यात घडतं काय तर अनएक्सपेक्टेडली, म्हणजे माहिती नसताना जर कुठला अचानक आवाज आला किंवा कोणी हात लावला किंवा काही हल्लं तर माणूस लगेच असा दचकतो. वो घबरा जाता है कुछ ऐसी चीज़ों से कि अगर एक्सपेक्टेड नहीं है और आवाज़ आ गई, सडनली आवाज़ आ गई, या फिर कुछ मूवमेंट हो गई, या फिर किसी ने छू लिया, तो आदमी डर जाता है. और डर के मारे अचानक से घबराहट भी होती है, और डर के मारे वो इंसान को स्पैजम्स भी हो सकते हैं. स्पैजम्स मतलब ऐसे घबराहट की वजह से ऐसे थरथराना. अशी आकडी नाही भरत, पण झटकायला असे हातपाय होतात, स्पॅझम्स येणं ज्याला म्हणतात. Which is exactly why it is also called as the startle disease. So when a person startles or experiences spasms due to unexpected movement, a touch, or any kind of noise, is exactly what happens in hyperexplasia. So I'm going to talk about it in depth sometime next year, but that is all for today because we are going to go back to our topic of the day. Our topic of the day is offensive things that are said casually but leave a mark on the PWE. अशा गोष्टी ज्या फार कॅज्युअली बोलल्या जातात पण त्या कुठेतरी बोचतात आणि एक सायकोलॉजिकल मार्क, एक अशी स्कार्स ज्याला म्हणतो आपण, की एक मराठीत मला असा योग्य शब्द सापडत नाहीये, पण एक इजा मनावरती सोडून जातात. एक ऐसी चोट दिल में या फिर दिमाग में मेंटली छोड़ जाती है
ऐसी बातें जो लोग बहुत कैजुअली कर देते हैं लेकिन उनका असर बहुत गहरा होता है, ऐसी सारी बातों के बारे में हम आज बात करने वाले हैं. So there are three things which are extremely offensive. The first one is, please don't get a fit today. Yeah, people do say that. People actually turn around and say, यार आज ना फिट मत लाना प्लीज. या फिर ये आज जरा फिट आंचल का गो. First and foremost, fit. The word fit in itself is extremely offensive because there is nothing, it's wordplay of course, but there is nothing fit about getting a fit. The actual word is seizures and we would appreciate it if you do call it a seizure and not a fit. Fit ये जो शब्द है जिसे एक्चुअल इसका शब्द है सीजर्स या मिर्गी, अगर आप वो शब्द इस्तेमाल करें तो हमें ज़्यादा खुशी होगी क्योंकि फिट ये शब्द इतना अच्छा नहीं है. आप मिर्गी कहिए. मिर्गी इज़ अ मच बेटर वर्ड फॉर इट. तो आप वो शब्द कह सकते हैं कारण फिटनेस म्हटलं की आपण फिट म्हणतो, अरे तो माणूस फिट आहे, पण फिट येण्यात काहीच फिटनेस नाही आहे. त्यामुळे ते कुठेतरी ना मनाला बोचतं जेव्हा तुम्ही फिट करता ते. त्यामुळे सीजर म्हणा, मिरगी म्हणा. एपिलेप्सी म्हणजे अपस्मार, सीजर म्हणजे मिरगी. त्यामुळे तुम्ही मिरगी आली आहे का असं म्हणू शकता, सीजर्स आलेत का असं म्हणा, फिट आली आहे का असं म्हणू नका. आणि येस, प्लीज डोंट गेट अ फिट. इट्स लाइक इट्स नॉट इन आवर हँड्स. वी डोंट schedule it. We do not, it's not in our hands. It's not, we don't control a seizure. Or the other way around, people say, can you please get a fit today? Like, you know, I have experienced it when in college or school. People are like, many people experience it. Please get a fit today so as to we can just, like, you know, get out of this lecture. You create a scene by getting a fit. That is extremely insulting because we do not control our fits, and talking about it, it's like many a times we cannot even speak about it, and you so casually go around stating something so ridiculous. बहुत बार ऐसे होता है, बहुत लोगों ने मुझे आके ये कहा भी है कि उन्होंने ये एक्सपीरियंस किया है कि उनके दोस्तों ने आके उन्हें कहा है कि भाई आज फिट ला दे ताकि हम लेक्चर से थोड़ी मुक्ति पा सके, तेरे ड्रामा में टाइम पास हो जाएगा और लेक्चर छूट जाएगा. भाई हमारे हाथ में तो नहीं होता और आप ऐसे कह के आप हमारा मजाक उड़ा रहे हैं. मिर्गी आना ना आना हम तय नहीं करते. सो ये कहना कि भाई आज मिर्गी मतला, आज कॉन्फ्रेंस मीटिंग है, आज बहुत सीरियसली हमें डिस्कशन करना है तो आज मिर्गी मतला, भाई हमारे हाथ में नहीं है और आप हमारा इन्सल्ट कर रहे हैं ये कह के. आमच्या हातात नाही आहे कधी आम्हाला मिर्गी येणार आहे, कधी आम्हाला सीजर्स येणार आहेत. त्यामुळे तुम्ही असं बोलून की आज बाबा नको ना सीजर विजर फिट बीट आणूस किंवा आज फिट आण ना, हे बोलणं हे अपमानास्पद आहे. हे म्हणजे कसं आहे, हे हार्ट अटॅक आण ना जरा, असं नाही घडत ना. विचार करा तुम्ही काय बोलता ह्याच्यावर. खूप अपमानास्पद असतं आणि ह्याचा काय ना सायकोलॉजिकली खूप मनात ते लागतं, खूप लागतं असं बोलणं. The second thing that people say extremely casually is, you always blame your epi brain when you don't remember. How convenient is that? तुम्ही काही विसरलात की लगेच तुमच्या एपिलेप्सीला तुम्ही दोषी मानता. किती मस्त ना की काही विसरलात, अरे सॉरी एपिलेप्सी है, वाह छान. आप हमेशा अपने
एपिलेप्सी को दोष देते हैं जब आप कोई चीजें भूल जाते हैं। ये बहुत बार सुनने आता है, पर ये सच्चाई है। जिनको एपिलेप्सी होती है, जिनको एपिलेप्सी है, हमें मेमोरी इश्यूज है। हम कोई ढोंग नहीं रचा रहे, हम झूठ नहीं बोल रहे जब हम कहते हैं कि भाई हमें याद नहीं है, हमें एपिलेप्सी, हमें याद नहीं रहते, चीजें हमें सीरियसली याद नहीं रहती। ये हम ढोंग नहीं रचा रहे। आम्ही खोटं नाही बोलत जेव्हा आम्ही म्हणतोय की आम्हाला खरंच लक्षात नाही राहत, कारण मेमरी इश्यूज होतात एपिलेप्सीमध्ये आणि हे प्रूव्हन फॅक्ट आहे। आम्ही काय मनगढत कहाणी नाही बना रहे। It is a fact when a person says that they don't remember certain things. We do not remember entire conversations or discussions that we have had with our near and dear ones as well, because of epilepsy. So we are not making up stories when we say that I'm so sorry, I do not remember we having this conversation thanks to my epibrain. We are not lying to you when we say that. We genuinely do not remember. So please try and understand. Do not be a jerk and go on stating things like this. Please. Oh, the worst of it all. Stick to some simple working job so that you have less stress in life. काहीतरी सोपं काम करा ना, म्हणजे कसं लाईफमध्ये स्ट्रेस नाही येणार आणि तुम्हाला सीजर्स नाही येणार, असं बोललं जातं। असं माझ्याबद्दल तर पेपरमध्ये पण छापून आलेलं आहे। सो तुम्ही बीप आहात जर तुम्ही असं बोलताय तर, तुम्ही नालायक आहात। आप नालायक हैं जब आप किसी को कहते हैं कि भाई तुम ना कुछ छोटा मोटा आसान वाला काम कर दो, तुमसे ये स्ट्रेस हैंडल नहीं हो पाएगा, तुम्हें एपिलेप्सी है ना, तुमसे स्ट्रेस हैंडल नहीं हो पाएगा, तो आसान कुछ काम कर ले, क्यों एम्बिशन रखनी है लाइफ में। ये जब आप किसी को कहते हो ना, तो आप नालायक होते हो। आप किसी के सपने तोड़ रहे हो, आप उनको नीचे खींच रहे हो। तो ये बात जरूर ध्यान में रखिए, किसी को हमें खींचना नहीं है नीचे, उनको आगे बढ़ने में मदद करनी है। त्याला हात देऊन वरती न्यायचं सोडून तुम्ही त्याचे पाय खेचता, तुम्ही त्याचे मेंटली पाय खेचता हे बोलून, हे कितपत योग्य आहे? नाहीये हे योग्य। माणसाला एपिलेप्सी आहे, मी लास्ट वीक मध्येच हे बोलले होते, आय जस्ट स्पोकन अबाउट दिस लास्ट वीक, that a person with epilepsy can do anything that he or she desires, he, she, they desire to be, except defense and heavy machinery and driving or riding something. So why are you telling them to stick to a simple job or anything for that matter? No job is less, but by discriminating jobs as being simple or mundane, you are trying to tell them that they are not good enough to pursue their dreams, which is not right, which makes you a jerk. There are so many people out there who have autism, have achieved degrees. People with epilepsy are climbing Mount Everest. Yes, I will be interviewing someone who is a mountaineer sometime next year. I was supposed to interview him this year, but thanks to the lockdown, we cannot interview him. But we are going to interview someone who is a mountaineer. There are people out there who are musicians. I myself have been an actor. There are so many people out there who are into competitive swimming, competitive sports for that matter, who have epilepsy. You cannot decide a person's job because that person has a disorder. That shows your character, not the person who has a disorder. Not their ability, but your character. तुम्ही तुमचे संस्कार दाखवताय, तुम्ही तुमची लायकी दाखवताय, काढताय, स्वतःचीच लायकी काढताय हे बोलून की बाबांनो तुम्ही काहीतरी ना फालतू काम करा। मुळात कुठलंच काम फालतू नसतं, मुळात कुठलंच काम सोपं नसतं, पण तुम्ही असं कॅटेगराइज करून
त्या व्यक्तीची हे करत नाही आहात, निंदा करत नाही आहात, तुम्ही तुमची लायकी दाखवताय हे बोलून. बरीचशी लोक आहेत जी स्टँडअप कॉमेडी करतायत, जे ऍक्टिव्हली एक्स्ट्रीम स्पोर्ट्समध्ये भाग घेत आहेत. त्याचा आणि एपिलेप्सी असलेल्या व्यक्तींना खालती खेचू नका. आप उनकी टांग खींच के खुद की औकात दिखा रहे हो. तो आप ये सोचिए आपको करना क्या है. आपको एक अच्छा इंसान बनना है या किसी की टांग खींचनी है. स्ट्रेस लेवल्स अगर ज्यादा बढ़ रहे हो तो आप उनकी ताकत बने. आप उनकी ताकत बने कि भाई आपको स्ट्रेस हो रहा है, मैं हूं. अपना मन जो भी है आप खुल के जिए, हम तुम्हारे साथ हैं. ये कहने के बजाय आप ये कह देते हो कि आप ये काम ना करो. आपको तय करना है कि आपको कैसा इंसान बनना है. That's all for today. In the month of July, we are going to talk about all the things that help us in whenever we are stressed out or whenever we are in a predicament where we cannot handle our emotions or stress thanks to the loads of cocktails of medicines that we are on, or just for the matter that we have epilepsy. I'm going to talk about things that help. ऐसी सारी चीज़ें जो हमें मदद करती है एपिलेप्सी के साथ जीने के लिए, हमारे स्ट्रेस लेवल्स हैंडल करने के लिए. ये सब सारी बातें हम बात करने वाले हैं जुलाई के महीने में. So if you like, before leaving, if you like the video, do give it a thumbs up, share to spread awareness, subscribe if you haven't already, press the bell icon so that you get a notification right away as to when the video has been uploaded. If you have any questions, type in the comments box. If you want to stay anonymous, you can directly message me on Instagram. My Instagram handle is @epilepsy_warrior_queen. जर तुम्हाला काहीही प्रश्न असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारा. जर तुम्हाला तुमचं नाव जाहीरपणे मी घेतलेलं नको असेल तर तसंही मेन्शन करा. तसं लिहा की माझं नाव घेऊ नकोस, नाही घेतलं जाणार. आणि तुम्हाला जर अजिबातच काही कोणाशी सांगायचं नसेल कोणाला तुमच्याबद्दल, तर तुम्ही DM करू शकता, डायरेक्ट मेसेज मला करू शकता इंस्टाग्रामवरती. माझं इंस्टाग्राम हँडल है epilepsy_warrior_queen. सो ऐसे बेझिझक आप सवाल मुझे पूछ सकते हैं. मैं हूं ना. So stay strong, keep fighting, and as always, stay happy, stay golden.